नाशिकच्या सातपूरमध्ये गावगुंडांची दहशत। सद्गुरुनगरात 12 गावगुंडांनी नाचवले कोयते आणि केली तोडफोड। कोयते नाचवत केलेल्या तोडफोडीचा सीसीटीव्ही आला समोर। सद्गुरुनगरातील काठे अपार्टमेंट इमारतीत तसेच परिसरातील दुकानावर तोडफोड केली। इमारतीमधील 10 घरांच्या काचा फोडल्या। आमदार सीमाताई हिरे यांनी परिसरात भेट दिली, नागरिकांना दिला धीर। काल रात्री सद्गुरुनगर येथील काठे हाऊस इथे काही समाजकंटकांनी येऊन जवळपास 5 ते 7 जणांनी येऊन या पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत। त्याचबरोबर कोयते घेऊन ते इथे लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे। खरं तर त्यामुळे आपण बघतोय की सगळ्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण झाले आहे, कारण रात्रीच्या सुमारास काही जण जेवत होते किंवा काही जण झोपलेले होते। अशा परिस्थितीत त्यांनी इथे पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत। खरं तर अंतर्गत गटाचं काही वाद असतील, परंतु त्यामुळे सगळ्या या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलं। आत्ताच आम्ही इथे आल्यानंतर सगळी पाहणी केली, काचा फोडल्या, त्यावर या नागरिकांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं झालेला प्रकार। त्या नलावडे साहेब जे आपले सातपूरचे पी आहेत त्यांना तातडीनं आम्ही फोन केला। खरं तर त्यांना आज इथे आम्ही बोलवलेलं होतं जेणेकरून नागरिकांशी संवाद साधता येईल, काय झालं ते समजून घेता येईल, परंतु आज त्यांचं नाईट ड्युटी असल्यामुळे ते आता इथे पोहोचू शकले नाही। परंतु कालच रात्री डिपार्टमेंटचे काही लोक येऊन त्यांनी इथे पाहणी केलेली। आता पोलीस स्टेशनला सुद्धा काही नागरिकांना तिथे बोलवलेलं आहे, सगळी माहिती जाणून घेणार आहे। या माध्यमातून मी असं सांगेल की हे जे कोणी समाजकंटक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण ह्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागतंय। काही ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांना यांच्या या कारवायांमुळे त्रास होतोय। त्यामुळे जे कोणी असतील याच्यात कुठल्या पक्षाचे असतील, कुठल्या गटाचे असतील, तरी त्यांना कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे। एका युवकाला मारहाण करण्यासाठी आले होते गुंड, मात्र युवक न मिळाल्याने परिसरात कोयते मिरवत तोडफोड करत दहशत माजवली। परिसरातील रहिवाशांना कोयता दाखवला, परिसरातील रहिवाशांना कोयता दाखवत शिवीगाळ केली। गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांनी पोलिसांकडे मागणी केली आहे। अचानकच ते आले ना हत्यार वगैरे घेऊन, तर आम्हाला काही कळलंच नाही काय झालं काय नाही। ते डायरेक्ट वरती सेकंड फ्लोअरला गेले आणि तिथं त्यांचा दरवाजा वाजवला, ते तोडला तो दरवाजा। मग त्यांनी काय दरवाजा उघडला नाही, तिथं फक्त दोघी बायकाच होत्या ना, त्या मुलं नव्हते, ते बाहेर गेलेले होते दोघं पण। आणि नंतर खाली पळत आले, खाली पळत आल्यावर आमच्या मामा तिथं बाहेर गेले, काय झालं विचारलं, बा कशासाठी आले तुम्ही, तर मग त्यांच्यावर पण उगारला। आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं, नाही तर मग त्यांच्या पण लागलं असतं। काय 5-6 जण काहीतरी असतील, ते एकदम पळतच गेले, ते दिसले नाही। मग त्यांनी असे चेहरे बांधलेले होते ना, 2 जणांच्या हातात होते, त्यांनी काचा फोडून टाकल्या, सगळ्या काचा फोडल्या खिडकीच्या। सातपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून याबाबत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारेसह रोहन दानी, नाशिक।